नागपूरच्या तणावावेळी एक गंभीर घटना घडली आहे। नागपूरमध्ये महिला पोलिसाचा विनयभंग झालाय। जमावानं या महिला पोलिसाचा विनयभंग केलेला आहे। रात्रीचा फायदा घेत जमावानं हे कृत्य केले। महिला पोलिसाची वर्दी खेचण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला होता। महिला पोलिसाची वरिष्ठांकडे तक्रार त्यांनी केलेली आहे। नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महिला पोलिसावर झालेल्या विनयभंग प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। सर, काही महिला पोलीस कर्मचाऱ्याबाबत काही विनयभंगाचा कोणती तरी घटना पुढे आली का? त्याच्याबाबत काही गुन्हा दाखल? याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्या घटनेबाबत तपास, त्या घटनेचं फुटेज, इतर सर्व मीडियामधून मिळालेलं सर्व आम्ही करत आहोत। निश्चित याच्यामध्ये आम्ही आरोपींना अटक करू। सर, विनयभंगाचा गुन्हा कुठे कोणत्या पोलीस स्टेशनला? गणेशपेठ पोलीस स्टेशन। महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत तो सगळा विनयभंग? हा, त्या संबंधित आहे आमच्या काही स्टाफ सोबत काही लोकांनी असॉल्ट करण्याचा जो प्रयत्न केला त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात। गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत। सर, नागपूरमध्ये जी घटना घडली त्यामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विनयभंग झाल्याची घटना घडलेली आहे, तर कशा प्रकारे गृह विभाग आता कारवाई करणार आहे? नाही, ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस पोलिसांवरती हात उचलायची हिंमत झालेली आहे आणि अशा वेळेस ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जर का असं कृत्य केलं गेलेलं असेल तर 100% त्याच्यावरती देखील कारवाई ही केली जाईल आणि भविष्यात हे घडणार नाही अशा पद्धतीच्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातील। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।